बघा, तर मागच्या भागात आपण पिव्होट टेबल बद्दल माहिती बघितली. पिव्होट टेबल सुरू केला. पार्ट फर्स्ट आपण मागच्या भागात बघितला. आज पार्ट सेकंड हा पिव्होट टेबलचा असणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार, तर पिव्होट टेबल बद्दलची माहिती प्लस डिझाईन टॅब आणि अनालाइज टॅब हे डिटेल मध्ये आपण आजच्या भागामध्ये बघणार आहे. डिझाईन टॅब मध्ये काय काय आहे ते थोडक्यात दाखवले. पिव्होट टेबल स्टाईल ग्रुप आहे, पिव्होट टेबल स्टाईल ऑप्शन ग्रुप आहे, त्याच्यात बँडेड रो, बँडेड कॉलम्स, लेआउट ग्रुप आहे, ब्लँक रो, रिपोर्ट लेआउट, ग्रँड टोटल, सब टोटल, ह्या कमांड थोडक्यात आपण बघितल्या. पण पुन्हा एकदा आपण डिटेल मध्ये बघणार. अनालाइज टॅब मध्ये पिव्होट टेबल ग्रुप, त्याच्यामध्ये पिव्होट टेबलला नाव कसं द्यायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन्स मधून एम्प्टी शेल्स कशा शो करायच्या, ऍक्टिव्ह फील्ड ग्रुप मध्ये फील्ड सेटिंग कसं करायचं, फिल्टर ग्रुप आहे त्याच्यामध्ये स्लायसर आणि टाइमलाईन काय आहे, डेटा ग्रुप आहे त्याच्यामध्ये रिफ्रेश, चेंज डेटा सोर्स, नंतर मग ऍक्शन ग्रुप आहे त्यात क्लिअर, सिलेक्ट, मूव्ह पिव्होट टेबल, कॅल्क्युलेशनचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये फील्ड सेटिंग, समराइज व्हॅल्यू फील्ड मध्ये सम काउंट कसं करायचं त्याबद्दलची माहिती, टूल्स ग्रुप आणि शो ग्रुप, असे सगळे ग्रुप्स आपण पूर्ण डिटेल मध्ये आज आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये जाऊ आपण आजच्या भागाकडे. त्यासाठी मी माझा डाटा ओपन करतो, एक्सेल ओपन करतोय. त्याच्यामध्ये एक फाईल तुम्हाला दिलेली आहे, वेगळी फाईल आहे मागच्या प्रॅक्टिकल पेक्षा. एम्प्लॉईचा नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, त्याचं रिजन, ब्रँच, त्याची जॉईनिंग डेट आणि सॅलरी, असे कॉलम्स आपल्याला इथं एम्प्लॉई संबंधीचे कॉलम्स आपल्याला इथं दिलेले आहेत. त्याच्यावर आपल्याला पिव्होट टेबल काय करायचं आहे, तयार करायचं आहे. जाऊ आपण आपल्या आजच्या पिव्होट टेबल. मग पिव्होट टेबल तयार करण्यासाठी काय करावं लागेल, तर डेटा सिलेक्ट करावा लागेल पहिले, हा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि कुठे जाणार आपण, इन्सर्ट टॅबवर जाणार. इन्सर्ट टॅब मध्ये आपण पिव्होट टेबल हा ऑप्शन आपण निवडतो. जसा पिव्होट टेबल ऑप्शन निवडला, त्याच्या ह्या आलेल्या डायलॉग बॉक्स मध्ये डेटाचं सिलेक्शन तो विचारतो, तो ऑलरेडी केलेला असतं. आणि नंतर तो पिव्होट टेबल कोणत्या शीटवर ठेवायचा, एक्झिस्टिंग शीटवर ठेवायचा का नवीन शीटवर, ते आपण सगळ्याला सांगायचं. मग मी नवीन शीट म्हणतो, ओके म्हणतो. जसे म्हटलं नवीन शीटवर आलं. या डेटावर आधारित आपण रिपोर्ट तयार करू की रिजन वाईज किती सॅलरी पेड होते, याचा रिपोर्ट आपल्याला पाहिजे. ते आपल्याला मॅनेजमेंटने मागितलं की रिजन वाईज किती सॅलरी द्यायला लागते. तर आपण काय करणार, इथं पहिले रिजन कॉलम सिलेक्ट करणार. बघा, रिजन कॉलम सिलेक्ट केला किंवा मग त्याला ड्रॅग करून कुठे ठेवून टाकणार, रो कॉलम. आणि नंतर सॅलरी कॉलम मी सिलेक्ट करतो, सॅलरी फील्ड सिलेक्ट करतो. बघा, 1 मिनिटाच्या आतमध्ये माझा रिपोर्ट इथं तयार झालेला आहे की ईस्ट, नॉर्थ, वेस्ट आणि साऊथ या रिजन वाईज किती सॅलरी पेड केल्या गेली त्याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. मग त्या वरती जे काही कॉलमला हेडिंग आलेले ते तुम्ही बदलून घेऊ शकतात. त्याला काही हेडिंग द्यायचं असेल तर ते हेडिंग तुम्हाला देता येईल. रिजन वाईज सॅलरी रिपोर्ट आला. या पद्धतीने रिपोर्ट आपल्या समोर आलेला. याला फॉर्मॅटिंग करायचंय, तर आपण मागच्या भागामध्ये थोडक्यामध्ये फॉर्मॅटिंग बद्दल शिकलो होतो, बरोबर. टेबलवर, पिव्होट टेबलवर क्लिक केलं का आपल्याला इकडे डिझाईन आणि अनालाइज असे 2 टॅब आपल्याला मिळतात. डिझाईन टॅब मधून आपण त्याला फॉर्मॅटिंग करू शकतो. मग पाहिजे तसं टेबलची स्टाईल तुम्ही निवडा. टेबलची स्टाईल निवडल्यानंतर मग ही निवडली समजा मी, तिथं बँडेड रो कॉलम म्हटलं तर त्याला रो कॉलम तिथं ऑटोमॅटिकली काय झाले, ऍड झाले. बघा, आहे ना. आता याच रिपोर्ट मध्ये आणखी मला बदल करायचा आहे की रिजन वाईज प्लस डिपार्टमेंट वाईज असा मला रिपोर्ट तयार करायचा आहे. मी काय करणार, फक्त इथून डिपार्टमेंट कॉलम उचलणार आणि तो रो कॉलम मध्ये नेऊन सोडून देणार. मग ईस्ट रिजनचे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज आपल्याला सॅलरी मिळाली. आता हा रिपोर्ट जसाही आपल्या समोर आला तसे हे जे बाकीचे ऑप्शन्स आहेत ते आपण बघू थोडक्यामध्ये. इथे रिपोर्ट लेआउट आहे. या रिपोर्ट लेआउट मधून तुम्ही छानपैकी पाहिजे तो लेआउट घेऊ शकतात. बघा, पहिले आपण घेतोय इथं आउटलाईन फॉर्म. बघा, आउटलाईन फॉर्म मध्ये कसा बदल झाला. पहिला जो होता तो कॉम्पॅक्ट होता, कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तिथं ईस्ट रिजन आणि डिपार्टमेंट एकाच कॉलम मध्ये दिसत होते.
आहे का? आता जसं आपण लेआउट बदलला, आउटलाईन केला, तर रिजन हे वेगळ्या कॉलम मध्ये गेलं आणि डिपार्टमेंट वेगळ्या कॉलम मध्ये तिथं दिसते आपल्याला. याच्यामध्ये परत आपण म्हटलं टॅब्युलर फॉर्म म्हटलं तर टेबल मध्ये दिसेल बघा, टॅब्युलर मध्ये दिसेल, आहे ना. इथं बदल काय झाला, फक्त ईस्ट रिजन वरती होतं डोक्यावर, ते खाली आलं, त्याच्या समोरच आलं आणि त्याचे सगळे डिपार्टमेंट आपल्याला तिथं दिसायला लागले. बरोबर. आणि रिपोर्ट ऑल आयटम हा एक ऑप्शन आहे. याच्याने काय होणार आहे, तर प्रत्येक डिपार्टमेंट समोर आपल्याला त्या रिजनचं नाव डिस्प्ले होईल. होतंय, पण हे चांगलं दिसत नाहीये आपल्याला. तो सुरुवातीचाच छान होता. मग आपण इथं परत खाली ऑप्शन आहे, डू नॉट रिपीट आयटम लेबल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ते काढून पण टाकू शकतो. आता आपल्याला बघायचे ब्लँक रो म्हणून ऑप्शन आहे. आता इथं जसंही आपण रिजन वाईज डाटा घेतला, पहिलं रिजन झालं ईस्ट रिजन, त्याच्यानंतर त्याची टोटल आली, टोटल नंतर लगेच नॉर्थ रिजन सुरू झालं. या दोन जे काही रिजन आहे याच्यामध्ये मध्ये एक छान ब्लँक लाईन जर सोडली तर आपला रिपोर्ट आणखी छान दिसेल. मग मी इथं ब्लँक लाईनला क्लिक करतो. तिथं म्हटलंय बघा, इन्सर्ट ब्लँक लाईन आफ्टर ईच आयटम. प्रत्येक आयटम नंतर मी क्लिक केलं, जसे मी क्लिक करतोय तिथं मला प्रत्येक रिजन किंवा प्रत्येक आयटम नंतर एक ब्लँक लाईन आपल्याला इथं काय झालेली आहे, ऍड झालेली आहे. बरोबर. त्यानंतर पुन्हा मी म्हटलं नकोय मला ती, तर पुन्हा मी काढून टाकू शकतो तिला. रिमूव्ह ब्लँक लाईन आफ्टर ईच आयटम, बघा काढून टाक. त्यानंतर पुढे बघा ग्रँड टोटल म्हणून ऑप्शन दिलेला. ग्रँड टोटल आपल्याला ग्रँड टोटल आपण रिपोर्ट आडवा झाला का त्याच्यानंतर बघू आपण. अजून एक वेगळा फॉर्मॅट बदलायचा आहे. त्या अगोदर मी बघतोय सब टोटल. सब टोटल मध्ये काय म्हटलंय इथं, डू नॉट शो सब टोटल. इथं क्लिक केलं तर सब टोटल दिसणार नाही. दिसते का? सब टोटल तिथून निघून गेली. आणि परत म्हटलं मी शो ऑल सब टोटल ऍट बॉटम ऑफ ग्रुप. ग्रुपच्या बॉटमला बघा, आहे का खाली, ऑलरेडी अशीच होती. मग परत मी त्यात दुसरा ऑप्शन निवडतो, शो ऑल सब टोटल ऍट टॉप ऑफ ग्रुप. ग्रुपच्या टॉपला पाहिजे बघा. आता काय झालं, एक मिनिट, क्लिक झालं नाही बहुतेक. ग्रुपच्या टॉपला सब टोटल काय होते, मूव्ह होते. त्याच्यात होत नाहीये. ठीक, बघा ईस्ट ईस्ट वेस्ट नाही झाली ती सब टोटल. बघू आपण पुढच्या रिपोर्ट्स मध्ये त्याबद्दल माहिती बघू. त्यानंतर आपल्याला ग्रँड टोटल बघायची. त्यासाठी आता मी रिपोर्ट मध्ये थोडा बदल करतो. जसा हा उभा रिपोर्ट आपण इथे घेतलाय, तर मी काय करतो आता, हा जो डिपार्टमेंट कॉलम आणि रिजन कॉलम जे एकाच फील्ड मध्ये आपण ड्रॅग केलेले आहेत एकाच बॉक्स मध्ये, तर डिपार्टमेंट मी तिथंच ठेवतो, रिजन उचलून मी कॉलम मध्ये टाकतो. माझा रिपोर्ट लगेच चेंज होईल बघा. चला आडवा आला. जसाही तो रिपोर्ट माझ्याकडे आलेला आहे, तर मी ही कमांड आपण बघू आता ग्रँड टोटलची. ग्रँड टोटल मध्ये जातो. ग्रँड टोटल मध्ये मी म्हटलं ऑफ फॉर रो अँड कॉलम. बघा रो आणि कॉलमच्या दोन्हींच्या ग्रँड टोटल बघा, इकडे सुद्धा ग्रँड टोटल आली आहे आणि इकडे सुद्धा ग्रँड टोटल आलेली का? या दोन्ही इथं ऑफ होतील, ऑफ रो अँड कॉलम. बघ गेलं का? ग्रँड टोटल दिसणार नाही. त्याच्यामध्ये अजून काय ऑप्शन आहे, ऑन फॉर रो अँड कॉलम. दोन्ही ऑन करायच्या, ऑफ केल्या तसंच ऑन करायच्या. ऑन फॉर रो ओनली, फक्त रो साठी करायची. बघा रोची आडवी टोटल फक्त तिथं आपल्याला मिळाल. तसंच टोटल ग्रँड टोटल ऑन फॉर कॉलम ओनली. बघा फक्त कॉलमची आहे, रोची निघून गेली तिथून. बरोबर. मग ग्रँड टोटल ऑन बोथ. अशा पद्धतीने या सगळ्या कमांड्स आपण इथं बघितल्या डिझाईन टॅब मधल्या. ठीक आहे. आता आपण जातोय पुढे अॅनालायझर टॅब कडे. कोणत्या टॅब कडे जाऊ? अॅनालायझर. अॅनालाइज टॅब मध्ये, या टॅब मध्ये सेटिंगचा भाग येतो. फॉर्मॅटिंगचा नसतो याच्यामध्ये, सेटिंगचा भाग असतो. काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायच्या असतील, काही रिमूव्ह करायच्या असतील, तर त्या गोष्टी आपण तिथून घेऊ शकतो त्या रिपोर्ट्स मधल्या. आता बघा या ठिकाणी आपल्याकडे दिसतं इथं डायरेक्टर डिपार्टमेंट आहे ना.
ह्या डायरेक्टर डिपार्टमेंटच्या ठिकाणी, डायरेक्टर तर काही प्रत्येक रिजनला नसणार आहे, एकाच रिजन मध्ये डायरेक्टर बसतो, साऊथ रिजन मध्ये. ओके, मग बाकीच्या रिजन मध्ये त्याची सॅलरी आपल्याला दिसते का? नाही दिसत. मग त्या ठिकाणी काय आलंय, ब्लँक सेल तिथं आलेला आहे. त्या ब्लँक सेलच्या ठिकाणी आपण 0 प्रिंट केला पाहिजे कमीत कमी. त्याच्यासाठी आपल्याकडे इथं त्या अनालाइज टॅब मध्ये ऑप्शन कमांड आहे. त्या ऑप्शन कमांडला मी क्लिक करतो. जसे क्लिक केलं माझा एक डायलॉग बॉक्स इथं आलेला आहे, बरोबर. या डायलॉग बॉक्स मध्ये इथं बघा, फॉर एम्प्टी सेल शो, सध्या तिथं ब्लँक आहे ना. मग मी इथं काय टाईप करतो, 0 टाईप करतो. जसे मी 0 टाईप केलं आणि ओके म्हटलं, तिथं बघा 0 दिसायला. त्या ऑप्शन मध्ये अजून पण बाकीचे, समजा फॉर एरर व्हॅल्यू, एरर जर दिसला तर काय दिसायला पाहिजे, तिथं येणे किंवा काय असं तुम्ही पाहिजे ते तिथं. आता इथे कुठेही एरर नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा आउटपुट आपल्याला डिस्प्ले होणार नाही. ठीक, ओके म्हटलं. समजलं. मग 0 कसा ऍड करायचा आपल्या याच्यामध्ये, जा. त्यानंतर आपण बघू, आपल्याकडे आणखी मी एक रिपोर्ट इथं ऍड करतो. त्याच्यासाठी मला जावं लागेल माझ्या डेटावर. तिथे मी सिलेक्ट केलं, इन्सर्ट म्हटलं, इन्सर्ट मध्ये पिव्होट टेबलला क्लिक केलं आणि मला त्या जो एक्झिस्टिंग शीट मध्ये मी काम करतोय तिथंच मला रिपोर्ट आणायचा आहे. मग ते लोकेशन मी सिलेक्ट करतो. बघा, शीट 1 मध्ये मी जातोय आणि या ठिकाणी मी माझा नवीन पिव्होट टेबल काय करतो, ऍड करतो. आला. मग इथं मी काय करणार, तर रिजन वाईज मला टोटल सॅलरीचा रिपोर्ट इथं काय करायचा, प्रिंट करायचा. ठीक, घेतो. आला. त्याला तुम्ही छानपैकी रो कॉलमला जे काही हेडिंग आहे ते बदला. वरती काही हेडिंग द्यायचं असेल तर ते द्या, है का. पिव्होट टेबल मध्ये रिपोर्ट घेताना हे लक्षात ठेवायचं की त्याला अशी प्लेस निवडायची की तिथं खाली जो जागा आहे किंवा उजवीकडे जागा आहे, वरती जागा आहे, त्याला जेवढी सफिशियंट जागा गरजेची आहे तेवढी मिळाली पाहिजे. जर तसं केलं नाही तर तो रिपोर्ट तिथं येत नाही, एरर दाखवतो, बरोबर. हे लक्षात घ्यायचं. त्याला फॉर्मॅटिंग करून घेतो मी डिझाईन मधून छानपैकी. जा आणि करा हे तयार. तुम्ही जसाही रिपोर्ट टाकाल, तिथं टेबल टाकाल, त्याला छान फॉर्मॅटिंग करा, त्याचे फिल्ड्स बदला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं करायच्या आहे, हे लक्षात घ्या. जातोय पुन्हा अनालाइज टॅब कडे. अनालाइज टॅब मध्ये मला बघायचंय ते म्हणजे इन्सर्ट स्लायसर, बरोबर. काय बघायचंय, स्लायसर. मग मी ह्या इन्सर्ट स्लायसरला क्लिक करतो. जसे क्लिक केलं माझ्याकडे स्लायसर ऍड करण्यासाठी काही फील्डची लिस्ट माझ्या समोर आलेली आहे. मग त्याच्यामध्ये मी काय करतो, इथं रिजन सिलेक्ट करतो, इथं ब्रँच सिलेक्ट करतो, इथं डिपार्टमेंट, 3 मी फील्ड सिलेक्ट केले आणि ओके म्हटलं. जसंही ओके म्हटलं, माझ्या फाईल मध्ये 3 स्लायसर इथं ऍड झालेले आहेत. काय हे स्लायसर, बघा याला मी उचलून ठेवू शकतो पाहिजे त्या ठिकाणी. हे स्लायसर काय आहे, तर जसे मी समजा फक्त ईस्ट रिजन निवडेल, बघा ईस्ट रिजन फिल्टर झालं, बघा फिल्टर होतंय, आहे का. हे फिल्टर साठी आहे, लक्षात घ्या. मी ईस्ट आणि वेस्ट निवडायचे मला, तर मला ईस्टला मी क्लिक करणार आणि वेस्ट निवडताना कंट्रोल की दाबून मग क्लिक करणार. माझे दोन्ही रिजन ऍट ए टाइम सिलेक्ट करणार. येते लक्षात. स्लायसर आहे कशासाठी, तर डेटाला फिल्टर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला. मग ह्या तिन्ही स्लायसर वाईज आपण फिल्टरिंग करू शकतो. आणि आता समजा बघा, ईस्ट आणि वेस्ट हे रिजन आहे. आता प्रश्न असा, इकडचं फिल्टर होत नाहीये, हा टेबल फिल्टर होतोय का बघा बरं. बघा, नॉर्थ क्लिक केलं, साऊथला क्लिक केलं, हे जे फिल्टर, हे जे स्लायसर ऍड झालेली ती फक्त ह्या सेकंड जो टाकलेला टेबल आहे त्यालाच फक्त लागू होत आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. मग आता मला ह्या दोन्ही टेबलला ते लागू करायचे. मी पहिल्या टेबलवर येतो. पहिल्या टेबलचं मी नाव बदलतो अनालाइज मधून. बघा, अनालाइज मध्ये सुरुवातीला जिथं दिसते बघा, पिव्होट टेबल नेम दिसते का, इथं पिव्होट टेबल 1 असं नाव दिलेलं आहे. तर मी याला काय करतो, टेबल 1 असं नाव देतो, पिव्होट शब्द काढून टाकतो, झालं. याला टेबल 1. याला टेबल 2 नाव देतो मी,
मग बघा इथे टेबल 2 तुमच्या माहितीसाठी छानपैकी तुम्ही नावं दिलेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कमांड देणं सोपं होतं. कशाला काय नाव दिलेलं आहे ते तुमच्या लक्षात पाहिजे. ठीक आहे, झालं. दोघांना मी नावं दिले. नावं दिल्याबरोबर हा जो रिजनचा स्लायसर आहे याला मी सिलेक्ट केलं. याला फिल्टर केलेलं ऑलरेडी नॉर्थ रिजनला, तर मी त्याला रिमूव्ह करतोय. बघा इथे फिल्टर रिमूव्ह करण्यासाठी बटन आहे का. त्याला क्लिक केलं, सगळं फिल्टर निघून गेलं. पुन्हा माझे सगळे रिजन इथे दिसत आहे. आता मी या स्लायसरला सिलेक्ट करतो. स्लायसरला सिलेक्ट केल्यानंतर इथे एक ऑप्शन टॅब मिळतो आपल्याला. तो कोणाचा आहे, त्या स्लायसरशी संबंधित आहे. त्या स्लायसरला तुम्ही छान डिझाईन करू शकता. आता एकाच कलरचे स्लायसर आहे, तर मी त्याला क्लिक केलं, याला वेगळा कलर दिला, याला वेगळा दिला. खाली एखादा या डिपार्टमेंटला आणखी वेगळा द्यायचा आहे मला, बघा इथं वेगळा दिला. तो या ब्रँचला झाला, ठीक आहे, याला वेगळा देऊ आपण. ओके, त्या पद्धतीने स्लायसरचं कलरिंग पण केलं. म्हणजे स्लायसरचं फॉर्मॅटिंग, स्लायसरचे बदल हे आपण या ठिकाणून करू शकतो. हा प्रत्येक स्लायसर उभा आलेला आहे, आपल्याला छान अरेंज करायचा आहे स्लायसर. तर इथे इथं तो कशात आला, कॉलम मध्ये असा आहे ना. मग आपला इथे एक कॉलम मध्ये आला, मला इथं 4 कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. 4 कॉलम, 4 कॉलम म्हटलं, जसं एक ओके म्हटलं, एंटर दिला, मला 4 कॉलम मध्ये कन्वर्ट झाला. मग मी याला थोडस असं ड्रॅग करून वाढवू शकतो. खालून कमी केलं, इथं ठेवलं, झालं. पहिला स्लायसर तिथं सेट केला. ब्रँचचा स्लायसर मला सेट करायचा आहे, किंवा डिपार्टमेंटचा करू पहिले. डिपार्टमेंटला मी 4 कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. एंटर दिला, पुन्हा त्याला उचललं, इथं ठेवलं, आणि त्याला सुद्धा आपण काय करू, छानपैकी वाढवू, त्याची साईज वाढवू. बघा खालून कमी केला. त्याच्यानंतर ब्रँचचा स्लायसर मी सेट करतो. ब्रँचच्या स्लायसरला मी वरती घेतलं, त्याला त्याचे सुद्धा कॉलम किती केले, 4 केले. पुन्हा त्याला मी वाढवलं. आता त्याला एवढंच ठेवावं लागेल, कारण की भरपूर डिपार्टमेंट आहे तिथं, त्याच्यामुळे आपल्याला ब्रँच भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याला मोठंच ठेवावं लागेल. बरोबर, त्याला थोडंसं वाढवतो. बघा, म्हणजे मी थोडक्यात काय करतोय, स्लायसरचं सेटिंग सुद्धा मला इथून करता येतं. आता आपल्याला काय करायचंय, की सध्या स्लायसर जर तुम्ही कोणताही सिलेक्ट करा, त्याचा इफेक्ट कशावर मिळतोय, ह्या सेकंड नंबर, टेबल नंबर 2 वर मिळतोय. तो फिल्टर होतोय. मला तो फिल्टर व्हायला नकोय, मला दोन्ही फिल्टर व्हायला पाहिजे. तर मी पहिला स्लायसर सिलेक्ट केला. या ठिकाणी बघा रिपोर्ट कनेक्शन म्हणून ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक करतो. क्लिक करताची तर माझ्याकडे फक्त टेबल 2 सिलेक्ट आहे. मग त्याला मी कोणता सिलेक्ट, अजून कोणता सिलेक्ट केला, टेबल 1. बघ, जसे मी सिलेक्ट केला, जसं मी ह्या स्लायसरला क्लिक करेल, तसं माझ्या रिपोर्ट्स मध्ये बदल, दोन्ही रिपोर्ट्स मध्ये बदल होईल का, होतोय का. बरं, पुन्हा रिमूव्ह करतो मी इथून मी डिपार्टमेंट सिलेक्ट करतो. बघा आता एकाच टेबल मध्ये बदल होतोय का नाही, दोन्ही टेबल मध्ये फिल्टरिंग होतोय का नाही. मी पुन्हा रिमूव्ह करतो, आणि आता याला सुद्धा मी कनेक्शन जोडतो त्याच. बघा टेबल 1 जा. परत खालच्या ब्रँचला सुद्धा कनेक्शन जोडतो मी, टेबल 1. ओके, जो टेबल सिलेक्ट करून तुम्ही स्लायसर ऍड कराल शीट मध्ये, त्याच टेबलला ते फिल्टर्स अप्लाय होतील. तुम्हाला जर परत दुसऱ्या पिव्होट टेबलला अप्लाय होणं अपेक्षित असेल, तर तुम्हाला करावं काय लागेल, तर त्या पद्धतीने त्याचं कनेक्शन करून घ्यावं लागेल. आता बघा, कोणत्या टेबल मध्ये काही सिलेक्ट करा, बघा फिल्टर दोन्हीकडे होतंय, दोन्ही अमाऊंट बदलताय. बरोबर, आणि एका वेळेस आपल्याला समजा ही पूर्ण कॉलम आपल्याला घ्यायचा आहे, पहिला सिलेक्ट करा, शेवटच्याला शिफ्ट दाबून क्लिक करा, इथपर्यंत सिलेक्ट होईल. हे बघ, इथपर्यंत, दिल्लीपर्यंत. बघ रिजन तुम्हाला नॉर्थ घ्यायचं, बघा नॉर्थ रिजन, वेस्ट, ईस्ट, पाहिजे तसे फिल्टर्स, स्लायसर्स तिथं आपण सेट करू शकतो, आणि ते काय करू शकतो, त्या आपल्या टेबलला ऍड करू शकतो. ठीक आहे, समजलं. मग स्लायसर मी आता काढून टाकतो. फक्त एकच स्लायसर इथं सध्या ठेवलेला आहे, त्याचं पण फिल्टरेशन मी काय करतो, काढून टाकतो. ठीक आहे, चला बघू पुढे आपल्याला काय बघायचंय.
पुढे बघायचंय आता हा पण फिल्टर मी काढून टाकतो, डिलीट करतो मी याला पण. पुन्हा एक टेबल मी सिलेक्ट करतो, समजा हा पहिला टेबल मी सिलेक्ट करतो, टेबल 1, अनालाइज टॅब मध्ये जातो, त्याच्यामध्ये इन्सर्ट टाइमलाईन आहे. काय टाइमलाईन, हे सुद्धा एक फिल्टरच आहे, परंतु हे फिल्टर डेट अँड टाइम साठी उपलब्ध आहे. कशासाठी आहे? डेट अँड टाइम साठी. म्हणजेच तुमच्या डेटामध्ये कमीत कमी एक फील्ड डेट किंवा टाइमचं हवं, तरच तुम्हाला या टाइमलाईनचा उपयोग तिथं होईल. बघा जसे मी क्लिक करतो इथं एकच फील्ड आपल्याला दिसतंय, ते म्हणजे जॉईनिंग डेट, त्या एम्प्लॉईची जॉईनिंग डेट. मग त्याला मी सिलेक्ट करतो आणि ओके म्हणतो. तसे ओके म्हटलं, इथं जॉईनिंग डेट नावाचा टाइमलाईन, जॉईनिंग डेट नावाची टाइमलाईन इथं काय झाली, ऍड झाली. आणि मग याच्यानुसार आपण फिल्टरिंग, बघा इथे याला खाली स्क्रोल बार आलेला आहे, या स्क्रोल बारने तुम्ही पाहिजे तिकडे ड्रॅग होऊ शकतात, आहे ना. इथं ऑप्शन्स आलेले, इथं मंथ दिसतंय बघा, मंथ. या मंथच्या ठिकाणी मी काय करतो, इथं इयर निवडतो, कारण की भरपूर डेट्स आहे त्याच्यामध्ये, खूप महिने आपल्याला तिथं दिसत होते, मग इथं इयर दिसते बघा. 1997, 98, नाही 77 पासून सुरू झालं इथपर्यंत. म्हणजे ज्या वर्षाचे एम्प्लॉई तुम्हाला बघायचे त्या वर्षावर फक्त क्लिक करा, बघा खाली त्या टाइम लाईन वर क्लिक करा, ते तसं तसं फिल्टर. आता फिल्टर इकडेच होते, फिल्टर यालाही व्हायला हवा असेल तर पुन्हा रिपोर्ट कनेक्शन द्या, त्याच्यातून त्या दुसऱ्या टेबलचं पण कनेक्शन करा. ऑटोमॅटिकली तुम्ही जो वर्ष सिलेक्ट करणार त्या वर्षामध्ये जे कोणी एम्प्लॉई तुमचे ऍड झालेले आहेत, रिक्रूट झालेले आहेत, त्यांचा डाटा आपल्याला तिथं दिसतोय. तुम्हाला मल्टिपल इयर्स घ्यायचे तर इथं पहिल्याला सिलेक्ट करा, दुसऱ्या कुठपर्यंत घ्यायची तिथं शिफ्ट दाबून क्लिक करा, मल्टिपल इयर्स मध्ये आपल्याला तिथं दिसेल. बरोबर, इथं क्वार्टर, मंथ, डे असं प्रत्येक याच्या वाईज तुम्हाला इथं फिल्टरिंग इथं दिलेलं आहे. तुम्हाला फिल्टर कशावर हवं आहे ते तुम्ही ठरवू शकता. प्लस इथं बघा टाइमलाईन स्टाईल जी दिलेली आपल्याला, वेगवेगळ्या स्टाईल मध्ये टाइमलाईन तुम्हाला घेता येऊ शकते, म्हणजे त्याचं फॉर्मॅटिंग पण आपल्याला तिथून करता येतं. ठीक आहे, समज अशा पद्धतीने आपण हे टाइमलाईन कमांड बद्दल माहिती आपण इथं बघितलेली आहे. समजली टाइमलाईन कमांड? बघ त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय, टाइमलाईन आपण सेट केलं, त्याचे इयर वाईज आपण ऍड केलं. आता मी काय करतो, या एम्प्लॉई टेबल मध्ये एक खाली, सगळ्यात खाली एक रेकॉर्ड ऍड करतो, सगळ्यात खाली जातो, ऍड करतो 101. सारिका पाटील, इथं डिपार्टमेंट मी एक्स घेतो, साऊथ वेस्ट रिजन घेतो. थोडस वेगळं घेतलं इथं. पुन्हा माझ्याकडे आपली ब्रँच सुद्धा मी एक्स टाईप करतो तिथं. बाकीचा डाटा मी वरतून याची डेट, जॉईनिंग डेट तीच घेतो, 15/700 किंवा 16/700 ही त्याची सॅलरी झालं. जसे मी नवीन रेकॉर्ड ऍड केलं, मी शीट 1 मध्ये जातो, मी जे टेबल टाकलेले आहेत त्या टेबल मध्ये कुठलाही बदल झालेला नाही. झालाय का बदल? नाही झाला. मग तो बदल होणं अपेक्षित असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर त्याची रेंज वाढवा. अनालायझर टॅब मध्ये पुन्हा मी जातोय, अनालायझर टॅब मध्ये इथं बघा चेंज डेटा सोर्स हा ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. चेंज डेटा सोर्स म्हणा, जसे म्हणाल तर तुमचा जो डेटा आहे त्याचं सिलेक्शन इथं आपल्याला दिसतंय. 101 पर्यंत तुमचं फक्त काय आहे, रेंज दिलेली आहे, ती 102 करतो मी इथं फक्त. बघा 102 ओके म्हटलं. जसे म्हटलं तो सांगतोय द डेटा सोर्स पिवट कनेक्ट, फिल्टर ऍड केलेला असल्यामुळे तो हे होत नाहीये. मग मला हे फिल्टर म्हणजेच हा टाइमलाइनर मला डिलीट करावा लागेल, मग मला ती कमांड करता येईल. पुन्हा मी क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर पुन्हा मी अनालाइज वर गेलो, तिथून मी चेंज डेटा सोर्स म्हटलं, चेंज डेटा सोर्स म्हणून मी इथे रो वाढवला. मी इथं बघा जसा रो वाढवला
माझ्याकडे इथं रिपोर्ट मध्ये माझ्या बदल झालेला आहे. झाला का बदल? बघा बरं. बघ काय झालं, इथं साऊथ वेस्ट नावाचं एक रिजन नवीन ऍड झालं आहे ना, आणि जी काही 16,700 सॅलरी ती बर, तो बदल इकडे झाला का? बघा बरं. याला मी मूव्ह करतो थोडस. आता याला मूव्ह करायचंय. मूव्ह करण्यासाठी सुद्धा आता या टेबलवर मी क्लिक केलं बरोबर. आता इथं मध्ये गॅप राहिला का? नाही राहिला. थोडस चांगलं दिसत नाही. मग मला याला थोडस पुढे मूव्ह करायचंय. तर अशा केसमध्ये माझ्याकडे अनालायझर टॅब मध्येच इथं मूव्ह पिव्होट टेबल म्हणून कमांड आहे का? त्याला मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर एक्झिस्टिंग मध्ये पाहिजे का नवीन मध्ये पाहिजे ते तो विचारतो. आपल्याला एक्झिस्टिंग मध्येच पाहिजे ते, आणि कुठं पाहिजे ते, तर मी तिथं फक्त क्लिक करतो. ओके म्हटलं. माझा तिकडे मूव्ह झाला मग. आता इथं जो बदल झाला तो इकडे झाला का बदल? नाही झाला. याच्यात सुद्धा बदल होण्यासाठी पुन्हा तुम्हाला ही चेंज डेटा सोर्स कमांड द्यावी लागेल. चेंज डेटा सोर्स, आणि इथे 101 च्या जागेवर 102 रो आपल्याला तिथे घ्यावा लागेल. जसं केलं आपण, इथे साऊथ वेस्ट नावाचं एक डिपार्टमेंट रिजन आपला काय झाला, ऍड झाला, आणि त्याची सॅलरी आपल्याला तिथे दिसायला लागली. बरोबर, ठीक. आता मी अजून पुढच्या शीट मध्ये, अजून नवीन शीट मध्ये एक पिव्होट टेबल, सेम दोन्ही पिव्होट टेबल मी तयार करतो. पुन्हा इन्सर्ट मध्ये जातो, पिव्होट टेबल नवीन शीट मध्ये घेतला. बघा आला इथं. इथं मी काय करणार, रिजन प्लस सॅलरी हे दोन फील्ड मी सिलेक्ट करणार. आले रिजन वाईज सॅलरी माझी आली. परत दुसरा टेबल मला इथे घ्यायचा आहे. पुन्हा मी गेलो माझ्या डेटाकडे. पुन्हा मी इथं इन्सर्टला क्लिक केलं. डेटा कुठे? तर इथे एम्प्लॉई डेटा. इथे गेलो, पिव्होट टेबलला क्लिक केलं. एक्झिस्टिंग वर्कशीट निवडलं. एक्झिस्टिंग वर्कशीट मध्ये मी शीट 2 निवडतो, आणि तिथून ही रेंज इथं निवडतो. बघा इथं आलं. इथं पुन्हा मी डिपार्टमेंट, रिजन आणि सॅलरी हे 3 फील्ड मी सिलेक्ट करतो, आणि डिपार्टमेंट या फील्डला, रिजन फील्डला मी कॉलम मध्ये मूव्ह करतो. आला माझा इथं टेबल दुसरा पण आले. त्यांचे नाव बदलतो मी छानपैकी. बघा याला टेबल 3 करतो. पिव्होट टेबल 3 येतं, त्याला टेबल 3, याला पिव्होट टेबल 4 आहे, त्याला मी 4 करतो. आता इथं मला 0 ऍड करायची. जे ब्लँक सेल आहे तिथे 0 ऍड करायचे आहे. तर काय करायला सांगा बरं? कुठं जायचं आपल्याला? अनालायझर मध्ये ऑप्शन कमांड आहे. या ऑप्शन कमांड मध्ये इथं मी म्हणणार फॉर एम्प्टी सेल शोज 0, इथे 0 टाईप करून द्या, आणि ओके म्हणा. जसे ओके म्हटलं 0 तिथं आलं इथपर्यंत. हा, पण आता हे टेबल जे टाकले, ते टेबल टाकण्यापूर्वी माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली. टेबल टाकण्यापूर्वी मला माझा डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करायचा होता, तो मी केला नाही. मग मी काय करतो, हे टेबल पुन्हा काढून टाकतो. काढून टाकण्यासाठी माझ्याकडे पुन्हा इथं कमांड आहे बघा, अनालाइज टॅब मध्ये क्लिअर म्हणून कमांड आहे बघा, क्लिअर ऑल. गेलं, इथे गेलो, क्लिअर ऑल. ठीक आहे. मग हे शीट पण मी डिलीट करून टाकू शकतो. डिलीट. माझं ते पण शीट काय झालं, डिलीट झालं. मी माझ्या डेटामध्ये परत आल्यानंतर आपण टेबल, आपला डेटा टेबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण कमांड शिकलेलो होतो. काय कमांड होती? कंट्रोल टी. कोणती कमांडने टेबल मध्ये कन्वर्ट होतं? कंट्रोल टी. आता जे आपण जे बघितलं की एक रेकॉर्ड ऍड झालं, आणि एक रेकॉर्ड ऍड झाल्यानंतर आपल्याला जे कष्ट घ्यावे लागले, प्रत्येक रिपोर्ट जो होता त्याला आपल्याला त्याचं रेंज वाढवावी लागली का नाही वाढवावी? ती करण्याची आपल्याला गरज नाही जर तुमचा डेटा टेबल मध्ये कन्वर्ट केलेला असेल तर. त्याला काय नाव आलं आता माहितीये? टेबल 2. हे बघा इथे दिसतंय, टेबल 2 नाव दिसतंय का? आहे ना. मग आता याच्यावर आपण पिव्होट टेबल तयार करू. सिलेक्ट केलं, सिलेक्ट करून इन्सर्ट म्हटलं. इन्सर्ट मध्ये पिव्होट टेबल मी घेतो, आणि नवीन शीट मध्ये मी घेतो. बघा शीट, इथं काय घेणार मी? रिजन प्लस सॅलरी घेतलं. आता मी ह्या मेन डेटा मध्ये माझ्याकडे आणखी एक रेकॉर्ड मी इथं ऍड करतो खाली, 102 निलिमा पवार.
इथे ए डिपार्टमेंट, ए बी डिपार्टमेंट घेतो मी. त्याच्यानंतर रिजन मध्ये मी नॉर्थ ईस्ट घेतो. ओके, इथं पण ए बी ब्रँच घेऊ आपण. थोडस आपल्याला पटकन तिथं हायलाइट व्हावं याच्यासाठी मी थोडस वेगळं नाव तिथं घेतोय. दोन 2295 हे घेतलं आणि इथं थोडीशी 7000 सॅलरी मी घेतो. जा, माझ्याकडे इथं डेटा काय झाला, ऍड झाला. ऍड झाल्यानंतर मी जातोय माझ्या रिपोर्ट कडे. इथे रिपोर्ट कडे आलो. बघा याच्यात रिफ्लेक्ट झालं का, तरी पण नाही. मग त्याच्यात रिफ्लेक्ट करण्यासाठी तुम्ही काय केलं होतं, अनालाइज मध्ये गेला, चेंज डेटा सोर्स म्हटले आणि ते त्याच्यात रिफ्लेक्ट झालं. आता तसं करण्याची गरज नाही, फक्त तुम्ही रिफ्रेश बटनला क्लिक केलं का ऑटोमॅटिकली तिथं नॉर्थ ईस्ट हे जे काही डिपार्टमेंट आहे किंवा नॉर्थ ईस्ट हे काही रिजन आहे ते तिथं काय झालं, ऍड झालं. बरोबर. रिजन वाईज तुम्ही घेतलं तर रिजन कॉलमला मी इथून सिलेक्ट करतो. बघा डिपार्टमेंटला रिजन वाईज तर ऑलरेडी घेतलंय, रिजन इकडे घेतो. बघा इथं ए बी नावाचं डिपार्टमेंट इथं ऍड झालं. पूर्वीचं एक्स होतच काय, समजलं. अशा पद्धतीने आपण हा डेटा जो मूळ डेटा असतो आपला, त्या डेटाला तुम्ही टेबलमध्ये जर कन्वर्ट केलं आणि त्याच्यात जेवढे रेकॉर्ड ऍड होतील त्याचे इफेक्ट ऑटोमॅटिकली तुमच्या पिव्होट टेबलवर जाणार आहे. पण तुम्ही टेबलमध्ये कन्वर्ट केलेलं नसेल तर तुम्हाला पुन्हा ती रेंज परत सिलेक्ट करावी लागेल. लक्षात घ्या, समजते. फक्त एक रिफ्रेश बटन दाबलं का तुमचा सगळा रिफ्लेक्ट होणार, तो डेटा इकडे रिफ्लेक्ट होणार. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. समजलं. मग नवीन रेकॉर्ड ऍड करून कसं करायचं. अजून इथे एक टेबल मी टाकून ठेवतो एम्प्लॉई मधून. इथं डेटा मी सिलेक्ट करतो. डेटा सिलेक्ट करून इन्सर्ट म्हटलं, पिव्होट टेबल, आणि माझ्या एक्झिस्टिंग पोझिशन म्हणजे शीट 3 वर मला घ्यायचा आहे तो डेटा, मी तो इथे घेतो. काय काय घ्यायचा, रिजन आणि सॅलरी हे दोनच घेतोय सध्या. आता रिजन आपल्याकडे जवळपास 6 झाले. आता ही आपल्याला सम ऑफ सॅलरी आपल्याला इथे दिसते का नाही, सम ऑफ सॅलरी, सॅलरीची बेरीज आपल्याला तिथे दिसते. मी सॅलरीची बेरीजच्या ऐवजी मला काउंट का किती नंबर ऑफ एम्प्लॉय किती आहे ईस्ट वेस्ट वाईज ते बघायचं असेल तर आपण काय बघितलं होतं, तर इथे व्हॅल्यूच्या इथं दिसते बघा सम ऑफ सॅलरी, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर इथं व्हॅल्यू फील्ड सेटिंग ऑप्शन येतो. तोच व्हॅल्यू फील्ड सेटिंग ऑप्शन आपल्याला ह्या अनालाइज टॅब मध्ये सुद्धा आपल्याला इथं मिळतो. फील्ड व्हॅल्यू फील्ड सेटिंग दिसतोय. इथं क्लिक केलं, इथं क्लिक करून तुम्ही काउंट, ऍव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम पाहिजे ते तिथून निवडू शकता. कशाच्या सहाय्याने, व्हॅल्यू फील्ड. पुन्हा मी अमाऊंटचा समज करतो कारण की सॅलरीची बेरीजच योग्य असते तिथं. त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग आपली याच्यामधला जे काही फीचर्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. आणखी मी एक सॅलरीचं फील्ड याच्यामध्ये ऍड करतो व्हॅल्यू फील्ड मध्ये. बघा मला अजून एक कॉलम इथं नवीन ऍड करायचा आहे. काय कॉलम ऍड करायचा आहे, तर बोनस नावाचा एक कॉलम इथं ऍड करायचा. बोनस कसा आहे, तर सॅलरीच्या 10% बोनस आपल्याला ऍड करायचं. मग मी इथं ते नवीन फील्ड इथं ऍड केलं. या फील्डवर मी कर्सर ठेवला. कर्सर ठेवून माझ्याकडे इथं अनालाइज टॅब मध्ये फील्ड आयटम म्हणून ऑप्शन आहे बघा, याच्यावर मी क्लिक करतो. कॅल्क्युलेटेड फील्ड म्हणून पहिलाच ऑप्शन आहे ना. त्या कॅल्क्युलेटेड फील्डला मी क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर माझ्याकडे इन्सर्ट कॅल्क्युलेटेड फील्डचा डायलॉग बॉक्स ऍड झाला. त्याच्यामध्ये इथं फील्डला नाव तुम्हाला देता येतं. फील्ड 1 नाव आहे, तिथं मी नाव देतो. तिथं काय नाव दिलं इथं, तर बोनस नाव दिलं. फॉर्म्युला काय, फॉर्म्युल्याने तो बोनस येणार आहे, तर सॅलरी. बघा इथं सॅलरी आहे, सॅलरी गुणिले 10%. बरोबर. मग तुम्ही सॅलरीला इथं क्लिक करून इन्सर्ट फील्ड म्हणू शकतात किंवा डायरेक्ट या सॅलरीवर डबल क्लिक पण करू शकतात. बघा डबल क्लिक केलं, पुढे गुणिलेसाठी आपण काय देतो, स्टार.
10%, डायरेक्ट 10% साइन वापरलं तर तुम्हाला भागिले 100 गुणले 10 असं काही देण्याची गरज पडत नाही. ओके. आणि ओके म्हटलं, जसं ओके म्हटलं, इथं आपल्याकडे नवीन फील्ड इथं ऍड झालेला आहे का. इथं मी डबल ऍड केलं, ते रिमूव्ह करून टाकतो. रिमूव्ह करण्याची ऍड करण्याची गरज नव्हती. डायरेक्टली मी व्हॅल्यू फील्ड सेटिंग फील्ड आयटम मध्ये जाऊन डायरेक्टली ते करू शकत होतो. जे मी ऍड केलं ते चुकीचं होतं. ठीक आहे. आलं बघा, बोनस दिसतो इथं. बोनस बघा बरं, प्रत्येक रिजन वाईज बोनस 10% निघाले. हा बोनस आपल्याला समजा रिजन वाईज नाही, आपल्याला एम्प्लॉई कोड वाईज पाहिजे ते समजा, तर आपण एम्प्लॉई कोड वाईज, एम्प्लॉई नंबर वाईज घेऊ शकतो. इथं रिजन मध्ये एम्प्लॉई नंबर टाईप करा, रिजन काढून टाका. बघा, एम्प्लॉई नंबर वाईज प्रत्येकाचा बोनस आपल्याला दिसतो 10%. प्रत्येक एम्प्लॉई दिसतोय. अशा पद्धतीने तुम्ही हे एम्प्लॉई फील्ड म्हणजे पाहिजे ते फील्ड तिथे घेऊ शकतात. एक ऍडिशनल कॅल्क्युलेट करून फील्ड पण तुम्ही डायरेक्ट टेबल मध्ये घेऊ शकतात. ही पण फॅसिलिटी आपल्याला या पिव्होट टेबल मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, समजलं. मग कॅल्क्युलेटेड फील्ड, कॅल्क्युलेटेड फील्ड हा ऑप्शन तुम्हाला समजला. ठीक. जाऊ पुढे आपण पुढच्या याच्याकडे. आपल्याला शिकायचं आता या अनालाइज टॅब मध्ये. आपण आतापर्यंत काय काय बघितलं बघा. इकडे ऑप्शन्स बघितलं, इकडं ऍक्शन फील्डचं सेटिंग, फील्ड सेटिंग पण बघितलं. आता या फील्ड सेटिंग मध्ये अजून एक इंटरेस्टेड भाग म्हणजे बघा, तर आता समजा हा टेबल आहे, या टेबल मध्ये इथं अमाऊंट आपल्याला दिसते, तर त्या या अमाऊंटचं सेटिंग पण आपल्याला करता येतं. फील्ड सेटिंगला मी क्लिक केलं, क्लिक करून मी आपण बघितलं तर सम काउंट ऍव्हरेज आपण इथे घेऊ शकतो, तो भाग आहेच. पण यामध्ये अजून एक नंबर फॉर्मॅट, त्याचं नंबरचं फॉर्मॅटिंग पण करता येईल. मला ही जी अमाऊंट आहे ही छान करन्सी मध्ये दिसली पाहिजे, त्याला कॉमा फॉर्मॅट आला पाहिजे. मग मी इथं करन्सी फॉर्मॅट सेट करतो बघा, करन्सी, आणि ओके म्हणतो. परत ओके म्हटलं, बरोबर. अमाऊंट कशी दिसते आता माझ्याकडे, रुपीजचं साइन आलं, 41,125.00. बरं, आता ती आपल्याला छान अमाऊंट तिथे दिसते. मग त्याला आपण फॉर्मॅटिंग पण करू शकतो. प्लस आता बघा, या टेबल मध्ये मी थोडासा बदल करतो. एम्प्लॉई कोडच्या ऐवजी मी इथं पुन्हा रिजन सिलेक्ट करतो. रिजन एम्प्लॉई नंबर काढून टाकतो. बघा, काढ आलं. आता हा जो सेकंड बोनस जो फील्ड घेतलाय तो मी इथून काढून टाकूया. बघा, बोनस ऑफ सॅलरी हा मी रिमूव्ह करतो. गेला. आणि इथं आणखी एक सॅलरीचा सम ऑफ सॅलरी मी ऍड करतो. आता हा जो सम ऑफ सॅलरी सेकंड जो कॉलम इथं ऍड झालेला आहे, त्या इथं काय झालंय आपल्याकडे बघा, सेम अमाऊंट तिथे आल्या. मला पहिली अमाऊंट समजा 30,000 ही आलेली, ही किती टक्के आहे, एकूण सॅलरीचे किती टक्के ती आहे हे काढायचंय मला. बरोबर आहे का नाही. एकूण सॅलरीच्या जी 30,000 आहे का, नाही 3,00,000 आहे, 3,07,000 ही जी अमाऊंट आहे, किती सॅलरी आली एकूण 15,00,000. 15,00,000च्या 3,00,000 ही किती पर्सेंट आहे हे आपल्याला बघायचंय. तर मी या टेबलवर कर्सर ठेवला. कर्सर ठेवून पुन्हा या व्हॅल्यू फील्ड सेटिंगला मी गेलो. आता मी कोणत्या कॉलमवर कर्सर ठेवला होता बघा, इथं तो कॉलम इथं आला, सम ऑफ सॅलरी 2. मग त्याला तुम्ही नाव देऊ शकता, सॅलरी पर्सेंटेज. बरोबर. त्यानंतर मग सॅलरी पर्सेंटेज घेण्यासाठी इथं आपल्याकडे इथं शो व्हॅल्यू ऍज म्हणून इथे एक छोटासा टॅब आहे बघा, ह्याच डायलॉग बॉक्स मध्ये शो व्हॅल्यू ऍज, त्याला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं शो व्हॅल्यू ऍज ऑप्शन आहे, त्या इथं नो कॅल्क्युलेशन आहे सध्या. इथं आपण काय करणार, इथं पर्सेंटेज ऑफ ग्रँड टोटल हा ऑप्शन तिथून निवडणार आणि ओके म्हणणार. जसं ओके म्हटलं, ती जी सॅलरी आलेली आहे ती किती टक्के आहे एकूण सॅलरीच्या ते आपल्याला काढून देतो. अशा पद्धतीने असा पण आपल्याला वेगळा कॉलम या पिव्होट टेबल मध्ये ऍड करता येतो.
पर्सेंटेज मध्ये सुद्धा आपल्याला ते दाखवता येतं. हे पर्सेंटेज आपल्याला चार्ट मध्ये बघायचं असेल तर आपण मागे बघितलं होतं आपला होम टॅब वरती आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये ऑप्शन आहे बघा डेटा बार्स आहे का. या डेटा बार्स मधून पाहिजे तसे बार्स तुम्ही तिथे ऍड करू शकता. समजा मी हा बार ऍड केला तर त्या एकालाच झाला तो ऍड, सगळ्याच टेबलला पाहिजे ते आपल्याला. कंडिशनल फॉर्मॅटिंग डेटा बार्स आता इकडे आला तो, मला त्या कॉलमला पाहिजेत होता तर मी तेवढा कॉलम सिलेक्ट करणं गरजेचं होतं. कंडिशनल फॉर्मॅटिंग डेटा बार्स बघा हा बार छान मध्ये आपल्याला तिथे दिसतंय किती म्हणजे चार्टच्या साह्याने सुद्धा आपल्याला दिसतंय की नॉर्थ रिजन सगळ्यात जास्त सॅलरी नॉर्थ रिजन साठी जाते, सगळ्यात कमी सॅलरी साऊथ वेस्ट साठी आणि त्याच्या खालोखाल नॉर्थ ईस्ट साठी आहे का. जे आपण नव्याने 2 फील्ड ऍड केले त्याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं. म्हणजे अशा पद्धतीने पण आपल्याला छान रिपोर्ट्स मॅनेजमेंटला काय करता येऊ शकतो, प्रेझेंट करता येऊ शकतो. ठीक आहे, कोणती कमांड बघितली मग आता आपण बघा अनालाइज मध्ये फील्ड सेटिंग. आणि या फील्ड सेटिंग मध्ये आपण काय बघितलं तर फील्ड सेटिंग मध्ये आपण काय बघितलं, शो व्हॅल्यू ऍज हा ऑप्शन आपण त्यामधला बघितला. त्याच्यामध्ये आपण ते पर्सेंटेज मध्ये तो कॉलम तिथं काय केला घेतलेला. समजला. मग अनालायझर टॅबचा तो पण ऑप्शन समजला. पुढे जाऊ आपण. पुढे आपल्याला बघायचंय हे बघा इथं ग्रुप म्हणून कमांड आहे का, ग्रुप. ही ग्रुप कमांड आपल्याला, पण ही ग्रुप कमांड सगळी डिऍक्टिव्हेट आहे, पूर्ण डिऍक्टिव्हेट. आपण ग्रुपिंग एखाद्या डिपार्टमेंट वाईज ग्रुपिंग करू शकतो किंवा एखाद्या कंडिशन वाईज, समजा अमाऊंट असेल तर अमाऊंट वाईज 5-5 हजाराचा ग्रुपिंग करू शकतो, डेट वाईज करू शकतो, मंथ वाईज करू शकतो. अशा बऱ्याच ग्रुपिंगच्या पद्धती असतील तर ते आपल्याला ग्रुपिंग आपल्याला बघायचंय. त्याच्यासाठी मी काय करतो, नवीन पिव्होट टेबल घेतो, नवीन शीटवर माझ्या डेटावर इन्सर्ट वर जातो, पिव्होट टेबल सिलेक्ट केला आणि नवीन शीट मी सिलेक्ट केलं. आलं इथं पिव्होट टेबल. मग मी इथं काय करतो की मला जॉईनिंग डेट वाईज मला घ्यायचं. बघा मी जॉईनिंग डेट कॉलम इथं सिलेक्ट केला. जसं जॉईनिंग डेट केला इथे इयर येऊन गेलं, काय आले इयर. जॉईनिंग डेट वाईज सॅलरी मला घ्यायची आहे तर मी इथे सॅलरी सिलेक्ट केली, बघा आली इयर वाईज. आता या ठिकाणी मी राईट क्लिक केलं या कॉलमवर आणि ग्रुप म्हटलं, इथं ग्रुप ऑप्शन आहे, तोच ग्रुप ऑप्शन इथं पण आहे. राईट क्लिक करून पण आहे, प्लस या अनालाइज टॅब वर सुद्धा आहे. ग्रुप फील्ड म्हटलं, जसे ग्रुप फील्ड म्हटलं इथे एक डायलॉग बॉक्स आला आणि या डायलॉग बॉक्स मध्ये बघा स्टार्ट ऍट 1/1/77 आणि एंडिंग ऍट 13/12/99 म्हणजे स्टार्टिंगचा जो काही एम्प्लॉई हायर झाला असेल त्याची तारीख आणि एंडिंगला जो झाला त्याची तारीख, अशा 2 तारखा तिथं आपल्याला दिल्या. मग आता तुम्हाला जे ग्रुपिंग करायचे ते कशा वाईज करायचं तर ते इथं सेट करू शकता. तुम्हाला फक्त इयर वाईज करायचं, मग इयर म्हटलं निवड. इथे ऑटोमॅटिकली बघा इथं मंथ, क्वार्टर, डे, आवर हे सगळं आलं का नाही. मग इयर म्हटलं बघा इयर वाईज आपल्याला इथे सॅलरी दिसायला सुरुवात झाली. बघ पुन्हा मी ग्रुपला क्लिक करतो, इथं ग्रुप फील्ड. तुम्हाला असं पाहिजे 15-15 दिवसाची गॅप नाही पाहिजे, समजा 1 तारीख ते 15 तारीख, 16 तारीख ते 30 तारीख अशा गॅप नाही पाहिजे तर तुम्ही इथं डे सिलेक्ट करू शकता. तेव्हा डे, जसे डे तुम्ही सिलेक्ट कराल इथं खाली आपल्याला इथून डेट वाढवायला हे राहते. 1 मिनिट इथं मी थोडीशी डेट एक्स्ट्रा वाढवतो. इयर काढून टाकावं लागेल मला त्याच्यासाठी. डे वाईज घ्यायचं तर मी इयरला टिक काढून टाकली आणि इथं 15 दिवसाचा स्लॉट घेतला. किती टाकलं, नंबर ऑफ डेज 15. आपला रिपोर्ट कसा तयार झाला, 1/1/77 ते 15/1/77 या दरम्यान किती जॉईन झाली त्यांची सॅलरी किती.
तुम्हाला विशिष्ट पिरियड वाईज सुद्धा तुम्हाला टाकता येईल. जो पाहिजे तो ग्रुप तुम्हाला तिथं घेता येऊ शकतो. ठीक आहे. आता मी इथून जॉईनिंग डेट काढून टाकतो. मी इथं काय करतो, सॅलरी ऍड करतो रो मध्ये. सॅलरी, आता त्याने सॅलरी दाखवली बघा, भरपूर पूर्ण सॅलरी, जशी जशी सॅलरी असेल तशी दाखवली त्या सॅलरी वाईज ग्रुपिंग. आता बऱ्याच जणांना 2000, 4-5 जणांना. आता काउंट जर घेतलं मी तर तुम्हाला इथं समजेल बघा. मी व्हॅल्यू फील्ड याच्यावर क्लिक करतो, इथून मी व्हॅल्यू फील्ड सेटिंगला क्लिक करतो आणि इथं काउंट म्हणतो. जसं काउंट म्हटलं तर 2000 सॅलरी घेणारे एकच आहे, 7000 सॅलरी घेणारे 6 आहे, 78,575 घेणारे 7 आहे, असं 15,775 वाले 15 आणि 17,500 वाले सगळ्यात जास्त 19. मग त्यांची त्याने बेरीज इथं करून दिली फक्त काउंटच्या ऐवजी. आता मी इथून व्हॅल्यू फील्ड सेटिंग बदलतो आणि इथं सम करतो. तर इथं या ठिकाणी बघा, इथं 15 जणांची टोटल तुम्हाला मिळणार. 15,750, 2,36,000 आहे ना, आली ना. पण हीच सॅलरी आपल्याला कशी ग्रुपिंग करायची माहिती का, 5-5 हजाराच्या गॅप, 2,000 ते 5,000 किंवा 1,000 ते 5,000, 6,000 ते अशा पद्धतीने आपल्याला, म्हणजे पहिल्या 5,000 म्हणजे 1,000 ते 5,000 मध्ये किती एम्प्लॉई आहे हे काढायचं आपल्याला. मग मी इथून ही व्हॅल्यू फील्ड सेटिंग बदलतो, व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये काउंट घेतो. बरोबर, काय घेतलं, काउंट. मग आता मला काय करायचं इथे, याचं ग्रुपिंग कसं करायचं मला, 2,000 ते आपलं 1,000 ते 5,000, 5-5 हजाराच्या गॅपने. जसं आपण डेटला काय केलं, 15-15 दिवसाच्या गॅपने घेतलं होतं तसं. मग इथं पुन्हा मी ग्रुपला गेलो. ग्रुपला गेल्यानंतर बघा, हा ग्रुपिंगचा डायलॉग बॉक्स थोडा बदल. डेटच्या वेळेस वेगळा होता, आता वेगळा आला का नाही. स्टार्ट ऍट 2,000, एंड ऍट 49. आणि बाय बाय म्हटलं इथं, बाय 10,000 आलंय, तिथं मी 5,000 करतो. किती करतो, 5,000. ओके. त्याने बरोबर 2,000 ते 6,999. तर मला तसं नको, 1,000 ते 6,999 पाहिजे, बरोबर का नाही. आपलं 4,999. मग मी इथं काय कुठं बदल केला पाहिजे मी, बघा ग्रुप फील्ड मला मी जातो. हे 1,000 जे आहे ना आपलं, 2,000 जे आहे तिथं मी 0 टाईप करतो. काय करतो, 0. 0 ते 499. याच्यामध्ये किती एम्प्लॉई आहे, 1. 5,000 ते 999, 17 एम्प्लॉई. 10,000 ते 14,999, 25. 15 ते 19,999 मध्ये 49. म्हणजे कोणाला किती सॅलरी घेणारे किती आहे हे आपल्याला त्या रेंज मधले एम्प्लॉई आपल्याला तिथं मिळून जातात. म्हणजे पाहिजे तसा रिपोर्ट आपण ह्या पिव्होट टेबल मधून काढू शकतो. बरोबर, हे डेट वर झालं, नंबर वर ग्रुपिंग झालं. आता आपण लेबल डाटावरचं ग्रुपिंग करू. काय बघायचं, लेबल डाटा. यालाच तुम्ही छानपैकी इथं फॉर्मॅट करू शकतात. होमला जाऊन कंडिशनल फॉर्मॅट आणि डेटा लेबल्स तुम्हाला ऍड करता येतील. त्याच्यासाठी मी हा टेबल सिलेक्ट करावा लागेल. बरोबर, कंडिशनल फॉर्मॅटिंग, कलर बार्स आपण इथून घेऊ, डेटा बार्स, आणि ते डेटा बार्स आपण हे सेट करू. बघा, सगळ्यात जास्त सॅलरी 15 ते 19,999 मध्ये दिली जाते, असं आपल्याला इथं दिसतंय. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. पुढे जाऊ आपण आपल्याला आता ग्रुपिंग कशावर करायचं, तर आपल्याला ग्रुपिंग करायचं टेक्स्ट डाटावर. कोणत्या डेटावर, टेक्स्ट. आता टेक्स्ट डेटावर तर इथं ऑलरेडी ग्रुपिंग होतच आहे. तुम्ही म्हणाल आपला पिव्होट टेबल जो आहे तो ग्रुपिंग साठीच आहे ना, साऊथ रिजनचे सगळे दाखवतो, नॉर्थ. पण मग ते साऊथ रिजनच त्याच्यात नाहीये, मग अशा वेळेस काय करायचं. आता मी थोडासा वेगळा डाटा इथे घेतो. सेलचा डाटा माझ्या समोर आहे बघा. सेल्स मध्ये माझ्याकडे इथं दिलंय चेअर, टेबल, बोर्ड, हे जे केलेलं आहे आपण सेल. बरोबर, इथं कुठं आहे का, हे फर्निचर आयटम आहे, हा इलेक्ट्रॉनिकचा आयटम आहे का याच्यात कुठं असं लिहिलेलं, याचं ग्रुपिंग केलं, याला वेगळा काही कॉलम घेतलेला आहे का नाही. मग मला याच्यावर एक पिव्होट टेबल तयार करायचा. मी सिलेक्ट करतो माझा डाटा, इन्सर्ट मध्ये जातो, पिव्होट टेबल, नवीन शीट मध्ये तो घेतो. जसाही घेतला, मी काय करतो, प्रॉडक्ट वाईज टोटल क्वांटिटी किती सेल झाली हे मला काढायचंय. मग प्रॉडक्ट सिलेक्ट केलं आणि क्वांटिटी सिलेक्ट केलं. बघ, इथं प्रॉडक्ट नाव देऊन टाकतो मी,
प्रॉडक्ट वाईज माझी क्वांटिटी आली, प्रत्येक प्रॉडक्टची किती क्वांटिटी सेल झाली आतापर्यंत हे आपल्याला ह्या रिपोर्ट्स मधून आपल्याला मिळते, बरोबर आहे का नाही. मग आता मला काय करायचंय, ते हा जो रिपोर्ट आलेला हा मला ग्रुप करायचा आहे. यात फर्निचर आयटम कोणते, इलेक्ट्रॉनिकचे आयटम कोणते, बरोबर, स्टेशनरी आयटम कोणते, हे मला वेगवेगळं करायचं. मग बघा बरं, आता हा बोर्ड झालं, नंतर मग बोर्ड, बरोबर. बघा मी तुम्हाला सांगितलं की मल्टिपल सिलेक्शन करताना शिफ्ट आणि कंट्रोल या दोन कीचा वापर करायचा आहे. कंट्रोल नॉन कंटिन्युअस सिलेक्शन साठी आणि शिफ्ट कंटिन्युअस सिलेक्शन साठी. समजा मी इथं क्लिक केलं आणि इथं क्लिक केलं तर कंटिन्युअस इथून तर तिथपर्यंत सिलेक्ट करून टाकेल. पण तेच मी कंट्रोल केलं, मग इथं समजा असं पकडा, बोर्डवर क्लिक केलं, डायरेक्ट टेबलवर क्लिक केलं, बोर्ड आणि टेबल सिलेक्ट झालं, बरोबर. नंतर मग फर्निचर, चेअर पण फर्निचर मध्ये येईल, बरोबर आहे का नाही. बघ, कंट्रोल दाबलं मी, बोर्ड, चेअर आणि टेबल हे तीन गोष्टी मी काय केल्या, सिलेक्ट केल्या. आणि मग आता याला म्हटलं मी ग्रुप सिलेक्शन, यावरच्यावर क्लिक केलं. जसंही क्लिक केलं त्याचा वेगळा ग्रुप तयार झाला बघा, ग्रुप 1 नावाचा आहे. त्याला नाव देऊन टाका फर्निचर. आलं फर्निचरच्या अंडर. आता इलेक्ट्रॉनिकच्या अंडर काय काय येईल बघा, कॅमेरा येईल, लॅपटॉप, त्याला कंट्रोलने सिलेक्ट करत चालतो, लॅपटॉप येईल, लाईट्स पण येतील, पेन ड्राईव्ह येईल का, बरं पेन ड्राईव्ह येईल, प्रोजेक्टर येईल, स्विचेस येतील. आता ते शिफ्ट माझ्यामध्ये सिलेक्शन व्यवस्थित झालं नाही, मी पुन्हा करतो. इलेक्ट्रॉनिक आयटम, लाईट्स, मार्कर नाही येणार, पेन ड्राईव्ह येईल, प्रोजेक्टर येईल, स्विच येईल. ओके, चालेल. याला परत ग्रुप करायचं, पुन्हा मी इथं ग्रुप सिलेक्शनला मी क्लिक केलं, झालं, त्याचा पण एक ग्रुप तयार झाला. ग्रुप 2 नाव दिलं गेलं, त्यालाच नाव बदलून टाका इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर हे दोन राहिले, मार्कर आणि कोण राहिलं आता याच्यात माझ्यामध्ये, तो वरती निघून गेला. चला, मार्कर आणि पेन ड्राईव्ह, ठीक आहे. हा टेबल नाही, बोर्ड. याला समजा आपल्याला स्टेशनरी द्यायचं, आता इथं दोन आयटम राहिलेच नाही, मग मी डायरेक्टली याला स्टेशनरी देऊन टाकतो, स्टेशनरी. अशा पद्धतीने आपण टेक्स्ट डाटाचं सुद्धा ग्रुपिंग करू शकतो. टेक्स्ट डाटावर सुद्धा आपल्याला ग्रुपिंग करता येतं. ठीक आहे, समजलं. मग ग्रुप ऑप्शन समजला अनालाइज मधला, बरोबर. हे बघितलं आपण, हे बघितलं, ग्रुप बघितलं आपण, फिल्टर्स बघितलं, डेटा बघितला, डेटामध्ये चेंज डेटा सोर्स, रिफ्रेश करायचं बघितलं, क्लिअर करायचं बघितलं, सिलेक्ट टेबल सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट ऑप्शन आहे तो, त्याच्याने तुम्हाला सिलेक्ट करता येईल. मूव्ह पिव्हट टेबल आपण कमांड बघितली. फील्ड आयटम मध्ये आपण कॅल्क्युलेटेड फील्डची कमांड आपण बघितली आहे ना. त्याच्यानंतर राईट साईडला बघा, या शो इथं पण आहे बघा, पिव्होट चार्ट आणि रिकमेंडेड पिव्होट टेबल, हे पण ऑप्शन आहे. तर चार्ट आपल्याला बघायचं आहे पुढच्या भागामध्ये, ते आपण नंतर बघू. इथं या ठिकाणी शो म्हणून ऑप्शन, याच्याने काय होणार आहे फक्त बघा, हे शो फील्ड लिस्ट गायब होणार येणार, बरोबर. इथं जे प्लस मायनसचे बटन आहे दिलेले आपल्याला, ते गायब होणार येणार बघा, गेले बघा, आहे का, बरोबर. फील्ड हेडर, फील्डचं हेडर बघा गायब होणार बघा, आहे का. इथं हे हेडिंग बघा, इथं लक्ष द्या हेडिंग कडे. बाकी काय, शो आणि हाईड हे कमांड. तर अशा पद्धतीने आपला हा पिव्होट टेबल पूर्ण डिटेल मध्ये बघितला आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याला रिपोर्ट त्याच्यावर घेता येतात. जसा तुमचा डाटा असेल त्या पद्धतीचे रिपोर्ट तुम्हाला तिथं काय करता येतील, तयार करता येतील. समराइज रिपोर्ट तयार करण्यासाठी हा पिव्होट टेबल आपण बघितला, पूर्ण पिव्होट टेबल. आता पुढच्या भागामध्ये आपण बाकी राहिलेला टॉपिक त्याच्यामधला बघू, जो की पिव्होट चार्ट आपल्याला बघायचा आहे, तो पुढच्या भागात आपण बघू. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. मग तर मी आता ही फाईल सेव्ह करतो, क्लोज करतो. आलो आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आलेलो आहोत. आपलं प्रॅक्टिकल काय आहे तर तुम्हाला जो काही एम्प्लॉईचा डाटा शीट दिलेला आहे त्याच्यावर असे दोन पिव्होट टेबल तयार करायचे छानपैकी. त्याला फॉर्मॅटिंग करायचे, त्याला नाव द्यायचे, तसंच द्या.
टेबलला नावं द्यायचे तुम्हाला. प्रत्येक रिपोर्ट तुम्ही जो तयार करणार त्याला टेबलला नाव द्यायचंय. बरं, या पद्धतीने स्लायसर ऍड करायचे, त्याचं सेटिंग करायचंय वेगवेगळ्या ठिकाणी. बरं, इथं काय सांगितलंय, स्लायसर ऍड करून तो दोन्ही टेबलला काय करायचं, लिंक करायचा आहे. लिंक करण्यासाठी कमांड सांगितलेली आहे तुम्हाला. टाइमलाईन तुम्हाला ऍड करायची, टाइमलाईनची सुद्धा तुम्हाला लिंकिंग करायची आहे. बरं, टेबल 96 हा टाइमलाईनच्या सहाय्याने तुम्हाला ते फिल्टरिंग लावायला सांगितलेलं आहे. 2 रेकॉर्ड ऍड करायला लावले. पहिले तो टेबल कन्वर्ट करायचा आहे, 2 रेकॉर्ड ऍड करायचे, नवीन शीट मध्ये पिव्होट टेबल ऍड करायचे आणि मग रिफ्रेश कमांडच्या सहाय्याने त्याच्यामध्ये बदल झाला का नाही ते पण तुम्हाला बघायला सांगितलेलं आहे. बरोबर. बोनस कॉलम आपल्याला इथे एक ऍड करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेटेड फील्ड या कमांडच्या सहाय्याने. त्यानंतर डेट वाईज, टाइम वाईज ग्रुपिंग आपल्याला इथं करायचंय. त्याला छान फॉर्मॅटिंग करायचंय तुम्हाला. बरोबर, या पद्धतीने. तर आणि शेवटी तुम्हाला जो काही आणखी एक दिलेला आहे डेटा, त्याच्या वाईज असं ग्रुपिंग करायचं. बघा इथं मी ग्रुपिंग दिलेलं आहे. माझा एक जो काही फील्ड होता, एक जो आयटम होता, तो दुसऱ्या ग्रुपमध्ये निघून गेला होता, तर तुम्ही योग्य त्या ग्रुपमध्ये त्याला घ्या या पद्धतीने. ठीक आहे. त्यानंतर लाईन ऍड करून बघा. ज्या कमांड तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये कव्हर झालेल्या नाहीये त्या कमांड सुद्धा तुम्ही वापरून बघा. या व्यतिरिक्त डाटा घ्या, त्याच्यावर पिव्होट टेबल तयार करून बघा. जसं की मी आता हा स्टेशनरीचा जो डाटा दिलेला आहे सेलचा, त्या सेल्सवर वेगवेगळे रिपोर्ट तुम्ही तुमच्या मनाने पण करून बघा. फक्त मी सांगितले तेवढेच रिपोर्ट करा असं नाहीये, तुम्ही त्या व्यतिरिक्त सुद्धा रिपोर्ट तिथं केले पाहिजे. आणि फायनली ही फाईल तुमचं नाव आणि 22 नंबरने काय करायची, सेव्ह करायची. ठीक आहे. काय अडचण आहे या टॉपिक मध्ये तुम्हाला? मग आज आपण इथं थांबतोय.